निकट मित्र अंगराज कर्ण आम्हाला सोडून गेला। या 17 दिवस युद्धात पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, माझा लाडका पुत्र लक्ष्मण, सिंधुराज जैंद्र व बंधू दुशासनासह अनेक बंधू मित्रांना तो चांडव पांडुपुत्राने कपटाने मारले। हे दुःख सहन होत नाही। या गोष्टीची आठवण केली म्हणजे असे वाटते की आता जाऊन त्या चांडाळ पांडुपुत्रांना तुकडे तुकडे करून यमसदनात पाठवावे। क्रोधाची ममः सहावेन त्या पापी पार्थाने अधर्माने बळ सोडून त्याचा वध केला। आता आम्ही पण अधर्मच करूया। दुर्योधना, ही तर तुझी युक्ती अगदी बरोबर आहे। अरे अधर्माने वाढायला अधर्मात केला पाहिजे। अधर्मासी करू देया पितामह भीष्म त्या कृष्णाने शस्त्रात गुरु द्रोणाचार्य युधिष्ठिराने खोटा डोंगर रचून त्या निर्लज्ज दुष्ट धुमाने त्याचा हात केला। सिंधुराज जैंद्र कपाटाने मारले आणि आज दादावीर असलेला कर्णाला निशस्त्र असताना अधर्माने मारले। आता आम्ही अधर्म करून उपयोग तरी का? शकुनी मामाचा म्हणणं अगदी बरोबर आहे। आजपर्यंत या कुरुक्षेत्रात पांडवांनी अनेक अधर्म केले आहे। सत्यनिष्ठा म्हणणारा त्या युधिष्ठिराने खोटे बोलून माझ्या पितांना निष्ठस्थ केला आणि तो दुष्ट डुम्याने त्यावेळी विश्वासघाताने मागून वार करून माझ्या पिताचा शिरच्छेद केला। त्याच्या सूट घेतल्याशिवाय हा गुरु द्रोण अश्वत्थामा नव्हे म्हणून म्हणतो भेट पांडवाने डोळ्यासहाने अधर्माच्या कपटाचा डाव उभी केला तेव्हा आम्ही फक्त कपटाचा डाव दुर्योधन महाराज, शैल्यराज असे पण तुम्ही धैर्य सोडू नका। सुरासुर मानवासुर सर्व पृथ्वी उलटा करून टाकणारी शक्ती या शैल्यराज आहे। हा शैल्यराज म्हणजे कोण? तो पांडवांना
रणंगराम महाराज, अनाट्य टाळण्यासाठी मी आपल्याशी काही संबोधित करतो ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. आज 17 दिवस झाले आम्हाला कुरुक्षेत्राची जय ना काहीही यश झालं नाही. पांडव विजयी झाले. भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ असे महारथी आमचे मारले गेले. आमचे अनेक बंधू मारले गेले. आपला पुत्र लक्ष्मण मारला गेला. आता हे युद्ध कशासाठी? तुमचा प्राण आता संकटात आहे. त्याचं तुम्ही रक्षण करा. या वेळेला आपला ही पक्ष हीन झालेला तेव्हा माझ्या मनाला असं वाटतं की पांडवाची आपण संगती करावी. हेच ते योग्य आहे. दुर्योधन महाराज, कृपाचार्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पांडवाची संधी करण्याच आपला हितार्थ आहे. धर्मराजाला शरण गेले तर तुम्हास राज्य मिळेल. या सल्ल्यावर तुम्ही योग्य विचार करा. नाही, मी कालांतरी शरण पत्करित नाही. कारण तो मान आता मला भुलत नाही. माझ्या करिता हजारो सैनिक युद्धात मारले गेले. जर आता मी माझ्या प्राणाच्या भयाने पांडवाची संधी केली तर खचितच तो माझी निंदा करते आणि त्यात मला सुखही मिळणार नाही. त्याकरिता आता मी युद्धात करून स्वर्गावर जाईल. मित्रांनो, तुम्हाला माझं वचन मान करायचं असेल तर झालेल्या पराजयाकडे दुर्लक्ष करून आपल्या पराक्रमावर विश्वास ठेवून पुढच्या युद्धाची तयारी करा. हा माझा शेवटचा निर्णय आहे. बोला दुर्योधन महाराजाचा जय जयकार. अश्वत्थामा, असा जय जयकार करून उपयोग नाही. आणि आता प्राण कंठीशी घेऊन लढला पाहिजे. देवा दुर्योधना, सेनापतीची युक्ती लवकरच ते ठेव. मित्रांनो, माझ्या बरोबर तुम्ही सर्व प्राण कंठाशी लढणार यातच मला आनंद आहे. तेव्हा शल्यराज, आपण सेनापती पद स्वीकारणे योग्य आहे. दुर्योधन महाराज, आपल्या आज्ञा मला मान्य आहे. पुण्य उद्याची सैन्याची तयारी करा. मित्रांनो, आता तुम्ही सर्व विश्रांती घ्या आणि उद्या युद्धाला सज्ज व्हा. चला.